हा अमर आहे, जीव हा भगवत स्वरूप आहे, जीव हा आनंद स्वरूप आहे, जीव हा भगवंताचा अंश आहे असं भगवंतानी म्हटलेलं आहे. ममई वंश जीव लोके जीव भूत सनातना मनुष्यष्टांद्रियानी प्रकृत स्थान कर्षण. भगवत अंश जीव असल्यामुळे व्यवहारामध्ये एक नियम आहे, अंश अंशाकडे आकर्षला जात असले. आणि देवाचा अंश जीव असल्यामुळे जीवाचं आकर्षण देवाकडे आहे, देवाचं आकर्षण जीवाकडे आहे. सजातीय पदार्थामध्ये आकर्षण असतं. लोहचुंबकाचे दोन ध्रुव सजाती एकत्रित आणले तर आपल्याला परस्परामध्ये आकर्षण पाहायला मिळतं. अंश हा अंशाकडे आकर्षला जात असतो, हा व्यवहारातला सिद्धांत आहे. दगड तुम्ही वर फेका तो प्रतिभेकडे आकर्षला जातो, दगड हा प्रतिभेचा अंश आहे. भगवंताचा अंश जीव असल्यामुळे जीवाचं देवाकडे, देवाचं जीवाकडे परस्परामध्ये आकर्षण आहे. ते अविनाशी स्वरूपाचं आकर्षण आहे. पण जीव मी या प्रवृत्तीशी जोडतो, माझाच देह माझच करायला लागतो, तेव्हा हेच भगवान परमात्म्याकडलं जीवाचं आकर्षण संसाराकडे होत राहतं. वास्तविक पाहता देहाचंच आकर्षण संसाराकडे आहे, कारण देह हा संसाराचा अंश आहे. मनुष्य अविवेकानं अहंकार चिदात्मा यांचं ऐक्य करून देहाशी तादात्म्य करून घेतो, आणि तादात्म्य केल्यामुळे आत्मबुद्ध जी बुद्धी असते ती आड मार्गाला लागल्यामुळे या संसारातले विषय त्याला गोड वाटू लागतात. विषयाचा पोटपाड गोड परमार्थ लागे, कडू विषय तो गोडू झाला. वास्तविक पाहता मनाचे साईंद्रिय प्रकृती कार्य असताना सुद्धा जीव हा व्यापारी समजून हे आपलेच आहेत अशी समजूत करून या इंद्रियाच्या माध्यमाच्या द्वारे या शरीराची विषयाची चोजली पुरवल्यामुळे हा जीव इंद्रिय अधीन झाल्यामुळे सदा दुःखी दीन होऊन जन्म मृत्यूच्या गटांगळ्या खातो. संसार सागरामध्ये अनेक प्रकारचं जन्म मृत्यूच्या सागरामध्ये अडकतो, आनंद प्रकारचे दुःख भोगत असतो. वास्तविक पाहता जीव अमर असताना, नित्य शुद्ध मुक्त असताना सुद्धा आपल्याला नसलेलं दुःख का भोगावं लागतं? जन्म वाचून जन्मायचं, मरण वाचून मरायचं, ही कटकट का लागली? त्याचं कारण आत्मस्वरूपाचा देवाचा विसर. हे विसर झाल्यामुळे हे दुःख भोगावं लागतं. आणि जगद्गुरु तुकोबांना हेही माहित होतं, देव अनेक भक्तांना अनेक भोग देऊन अनेक भक्तांना देव चालवत असतो. अनेकांना अनेक भक्तांना भोग दिलेले आहेत. रामायण धर्मग्रंथामध्ये विभीषणाला लंका दिली, ध्रुवाला अढळपत दिलं, अनेक भक्तांना अनेक भोग देऊन भगवान परमात्मा सतत चालवत असतो. आणि जगद्गुरु तुकोबांना हे ज्ञात आहे, भोग अदृष्टांचे असो, देवाने दिलेले असो, किंवा कोणत्याही प्रकारचे भोग, इहलौकिक किंवा पारलौकिक भोग असो, देवाशिवाय सर्व भोग भवरूप असून दुःखरूप आहे. हे जगद्गुरु तुकोबांना ज्ञात असल्यामुळे जगद्गुरु तुकोबार देवाला म्हणतात, देवा मला कुठलेही भोग न तुम्हाला हे, मी तुला एकच मागणी करतो की तुझा कधीच विसर होऊ नये. आणि संतांची मागणी भगवत चिंतनाची मागणी आहे, अनेक प्रकारचं दुःख हरण करणारी मागणी आहे. देवानं त्वरित ही मागणी स्वीकारली आणि म्हणले, जगद्गुरु तुकोबारा, मी तुझी ही मागणी स्वीकारलेली आहे, सतत माझा आठवण जर राहिला तर तू काय करणार? अभंगाचं गायी नावडी हेची माझी सर्व सोडी. जगद्गुरु तुकोबारा म्हणतात, देवा तुझा जर मला सतत आठव राहिला तर मी दुसरं काहीच करणार नाही, फक्त तुझ्या गुणांचं वर्णन करेन. आणि भगवान परमात्म्याच्या गुणांचं वर्णन करणं संत महात्म्यांना परमलाभ समजतात. अशा भगवान परमात्म्याच्या अनंत गुण आहेत. या अनंत गुणापैकी साध्या एकाही गुणाचं साक्षात वेद भगवान वर्णन करू शकत नाहीत. नेती नेती म्हणून पाठीमागे सरकतात. पण जगद्गुरु तुकोबार म्हणतात, असे भगवान परमात्म्याचे किती जरी गुण असले तर मी माझ्या आवडीने गाईन. कारण आवड ही मानवी जीवाचा स्वभाव आहे. या जगामध्ये प्रत्येक माणसाला आवड आहे. आवडीशिवाय तुम्ही आम्ही जगू शकत नाही. प्रत्येकाला आवड आहे. आवडी प्रत्येकाच्या भिन्न असू शकतात, पण आवड नाही असा माणूस तुम्हाला शोधून सापडणार नाही. कुणाला शेतीची आवड आहे, नोकरीची आवड आहे, पदाची आवड आहे, अनेकांच्या आवडी वेगवेगळ्या असू शकतात, पण आवड नाही असा माणूस तुम्हाला शोधून सापडणार नाही.
म्हणून धर्मग्रंथामध्ये सुद्धा आवडीचे प्रकार सांगितले. डोळ्याची आवड आहे, मनाची आवड आहे, जीवाची आवड आहे. आवडे हे रूप गोजिरे सोबन पाहता लोचन सुटावले, आता दृष्टीपुढे ऐसा तुझे राहील, जो मी तुझं पाहे पांडुरंगा. डोळ्याची आवड आहे. संपत्ती 16 नावडे मला लागला टकळा पंढरीचा, मनाची आवड आहे. माझ्या जीवीची आवड आहे, पंढरपुरा नेईन पुढे, जीवाची आवड आहे. म्हणून संतांनी जीवाच्या आवडीवर भर दिलेला आहे. कारण तुम्हाला जीव प्रिय आहे. विठ्ठला प्रत्येकाला जीव प्रिय आहे. एका माकडीनं चटूल एका हौदामध्ये पडलं होतं आणि हौदामध्ये पाण्याचा प्रवाह चालू होता आणि ते पाणी माकडाच्या पिलाच्या तोंडामध्ये जाऊ लागलं. पिल कासावी सू लागली. माकडीने हे बघितलं. माकडीने त्या हौदामध्ये उडी घेतली आणि त्या पिलाला आपल्या कमरेवर घेतलं. पाण्यापासून वाचवू लागलं. पाण्याचा प्रवाह चालू होता. परत कमरेपर्यंत आला. पिलाच्या नाकातोंडामध्ये पाणी जाऊ लागलं. तिनं ते पिलू खांद्यावर घेतलं. पाण्यापासून वाचवू लागलं. पाण्याचा प्रवाह हौदातला चालूच होता. पिलाच्या परत नाकातोंडामध्ये पाणी जाऊ लागलं. तिनं ते पिलू खांद्यावरचं आपल्या डोक्यावर घेतलं. पिलाला पाण्यापासून वाचवू लागले. पाण्याचा प्रवाह हौदातला चालू होता. आता पाणी पिलाच्या नाकातोंडामध्ये न जाता माकडीच्या नाकातोंडामध्ये जाऊ लागलं. माकडीन कासावीस होऊ लागली आणि ज्यावेळेस ती कासावीस होऊ लागली त्यावेळेला तिनं आपल्या स्वतःचं पिलू आपल्या डोक्यावर जे घेतलेलं होतं त्या पिलाला खाली घेतलं आणि खाली पाण्यामध्ये बुडून त्या पिलाच्या डोक्यावर उभारले. विठ्ठला तुम्हाला जीव प्रिय आहे. पण संत म्हणतात आम्हाला जीवापेक्षा देवाची जास्त आवड आहे. म्हणून संत ज्या भूमिकेवर जाऊन परमार्थाच्या साधन करतात त्या भूमिका स्वीकारण्याची आपल्याला गरज आहे. त्या भूमिकेवर जाऊन आपला परमार्थ असायला हवा. संत मीराबाईचं उदाहरण आपल्याला सर्वांना ज्ञात आहे. धावत्या वेगामध्ये सांगतो. संत मीराबाईच्या घरी काही साधू वर्ग आहे आणि दररोज साधू वर्गाने भगवत भजन असं एवढं अवीड गोडीमध्ये गायचं, एवढी अवीड गोडी त्यांच्या भगवत भजनामध्ये असायची की देहात असं विधी अवस्थेला प्राप्त व्हायचं. एवढी अवीड गोडी त्यांच्या भगवत भजनामध्ये असायची. बरेच दिवस झाल्यानंतर साधूंना निरोप घ्यायची वेळ आली. पण सगळ्या साधूंचं ठरलं की संत मीराबाईला आपल्याला काहीतरी द्यायचं आहे. मुख्य साधू संत मीराबाईकडे आली. म्हणले मीराबाई आम्हाला तुला काहीतरी द्यायचंय. संत मीराबाई म्हटले मला काहीच नको. नाही मला द्यायचे, सगळ्यांचं ठरलेलं आहे. म्हणले प्रथम वचन द्या. वचन घेतलं. वचन घेतल्यानंतर सांगितलं तुमच्या जवळ अतिव श्रीकृष्णाची सुंदर मूर्ती ती मला खूप आवडलेली आहे, ती मूर्ती मला हवी. ते साधू म्हणले ही मूर्ती माझा जीव की प्राण आहे, मूर्ती सोडून दुसरं काही माग. संत मीराबाई म्हणले महाराज तुम्ही वचन दिलेलं आहे आणि मूर्ती सोडून मला काहीच नको. शेवटी हो नाही करीत त्या साधून शर्त ठेवली संत मीराबाईच्या पुढे आणि ती शर्त अशी होती. साधू म्हटले तुला मूर्ती हवी आहे ना? ती म्हटले हो. मी मूर्ती खाली ठेवतो. मूर्ती चालत जर तुझ्याकडे आली तर मूर्ती तुझी, नाही चालत आली तर मूर्ती माझी. संत मीराबाईने आव्हान स्वीकारलं आणि आव्हान स्वीकारल्यानंतर संत मीराबाईनं भगवान गोपाळ कृष्णाचा आविड गोडीचा नाम संकीर्तन एवढा महिमा एकाग्रतेनं गायला सुरुवात केली की नवविविधा भक्तीतील कीर्तन भक्ती आहे आणि तो कीर्तन भक्तीचा परिणाम त्या कीर्तनामध्ये देवाला यावं लागतं. हे सामर्थ्य कीर्तन भक्तीचं आहे आणि नाम त्या संत मीराबाईच्या नाम संकीर्तनाचा परिणाम असा झाला की ती मूर्ती चालत संत मीराबाईच्या हातावर विसावली. विठ्ठला संत ज्या भूमिकेवर जाऊन परमार्थ करतात त्या भूमिकेवर जाऊन आपला परमार्थ असला पाहिजे. असा जगदूत तुकोबाऱ्याचा परमार्थ भगवत भक्ती होती आणि अशा भगवत भक्तीने प्रसन्न झालेले देव म्हणले अरे जगदूत तुकोबार आहे, तू काहीतरी संपत्ती काहीतरी धन मागून घे ना. तर जगदूत तुकोबारे म्हणतात भक्तीच्या आड येणार मला काही नको. नलगे मुक्ती धन संपदा संत नलगे मुक्ती धन संपदा. जगदूत तुकोबारे म्हणतात भक्तीच्या आड येणार मला काही नको. कारण मुक्तीमध्ये देवाशी ऐक्य होतं आणि देवाशी जर ऐक्य झालं तर भगवत भजन कोण करणार? भगवत भजनाचा आनंद कोण भोगणार? भोग्य विषयापासून भोगता निराळा वासावा लागतो. कारण मुक्त झाल्यानंतर त्याला परत देह नाही आणि देह नसल्या तर भगवत भजन करता येत नाही, भगवत भजन आनंद घेता येणार नाही. म्हणून मुक्ती नाकारलेली आहे. त्याचं कारण असं आहे साखरेला साखरेची गोडी चाखता येते
त्याला दुसऱ्याची गरज आहे, तेव्हा भक्तीचा आनंद घेता येत नाही. म्हणून एका ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐशीस ते. म्हणून मुक्ती नाकारली विठ्ठला. मुक्ती नाकारण्याचं कारण म्हणजे जी वस्तू आपल्याकडे असते त्या वस्तूची आपण अपेक्षा करत नाही. मग जगद्गुरु तुकोबाराय मुक्त पुरुष होते, तुका म्हणे मुक्ती परिली नवरे आता दिवस चारे केली. म्हणून महाराजांनी मुक्ती नाकारली विठ्ठला. महाराजांनी मुक्ती नाकारली हे समजू शकतो, पण धन का नाकारलं? अहो, जगामध्ये सगळ्यांचा तुमचा आमचा प्रयत्न फक्त दोनच गोष्टी प्राप्तीसाठी चालू, धनासाठी आणि मानासाठी. विठ्ठला मुक्ती महाराजांनी नाकारली, पण धन का नाकारलं? कारण हे व्यावहारिक धन आहे, कधी नाश पावल सांगता येत नाही.